नमस्कार मित्रांनो. आज आपण प्राणपतेचा पहिला पॉडकास्ट व्हिडिओ शूट करतोय आणि हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे. प्रत्येकाच्या माहितीमध्ये ज्ञानामध्ये भर पडणार आहे आणि आपल्याबरोबर आहेत डॉक्टर मिलिंद खारपुरे. नमस्कार. डॉक्टर मिलिंद खारपुरे एक ज्योतिषाचार्य आहेत, एक आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. मोर दॅन 15 वर्ष आय थिंक फार्मा रिसर्च इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे. सो डॉक्टर, तुमचं स्वागत आहे. डॉक्टर प्राणपताचे फाउंडर आहेत आणि आपण हेच जाणून घ्यायचं आहे की प्राणपताच्या विजन आणि डायरेक्शनसाठी त्यांचं काय मत आहे आणि त्याच्याने आपल्या सामान्य माणसांसाठी कसा ज्ञानात भर पाडणार आहे ते ह्या सायन्सेसमुळे, ॲस्ट्रोलॉजी आणि आयुर्वेदा. सो डॉक्टर, आपलं स्वागत आहे. नमस्कार. सो आयुर्वेदा आणि ॲस्ट्रोलॉजी, ज्योतिष ह्याच्यातलं जुळून आणणाऱ्या गोष्टीचा तुम्ही कसा विचार केला? म्हणजे व्हॉट वॉज युअर स्टार्टिंग पॉईंट की असं पण होऊ शकतं म्हणून? आता आयुर्वेद पासून मला जवळजवळ 20 वर्ष झाली. आता तू म्हणला तसं गेली 16-17 वर्ष मी हार्डकोर फार्मा इंडस्ट्रीमध्ये आहे. पण मूळचा मी जातीचा वैद्य आहे, ज्याला बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी म्हणतात. तर झालं काय, 12वी नंतर ॲडमिशन घेतल्यानंतर फर्स्ट इयरला शिकता शिकता जाणवलं की आयुर्वेदामध्ये अनेक गोष्टींमध्ये अनेक वेळेला त्याचा ज्योतिषाशी संबंध यायचा. म्हणजे उदाहरणार्थ अमुक वनस्पती अमुक नक्षत्रावरती सोडावी, अमुक नक्षत्रावरती त्यांचं कुट्टन करावं, अमुक नक्षत्रावरती त्यांचं सेवन करावं. आणि बऱ्याच ठिकाणी तिथींचा उल्लेख होता, काही वेळेला नक्षत्रांचा उल्लेख होता. आणि त्याला एक उत्सुकता निर्माण झाली. म्हणजे अगदी आम्ही नवे नवे होतो त्यावेळेला, की आयुर्वेद हे एक शास्त्र म्हणून तर माहिती होतंच, पण आयुर्वेदासारख्या प्रगल्भ शास्त्रामध्ये सुद्धा जेव्हा अशा गोष्टींचा आमच्या मूळच्या ग्रंथकर्त्यांनीच उल्लेख केला, तेव्हा थोडंसं आश्चर्य वाटलं आणि त्यावेळेला एक उत्सुकता निर्माण झाली, की हां, म्हणजे याचा काहीतरी संबंध आहे. नंतर 3 वर्ष कंप्लीट होता होता नंतर जाणवलं, की अथर्ववेदाचं उपांग म्हणून आयुर्वेद आहे आणि योग, आयुर्वेद आणि ज्योतिष या तिन्ही शास्त्रांचा कुठे ना कुठेतरी एकमेकांची काही ना काहीतरी संदर्भ येतोच. मी नाशिकच्या योगविद्याधाममधनं माझं योग शिक्षकही झालेलं आहे. त्या काळात बराच योगाचा अभ्यास केला. 4 वर्षाचा आयुर्वेद शिकता शिकता बऱ्याच गोष्टींचा संदर्भ लक्षात आलेला होता. त्याच्यानंतर योग शिक्षक होता होता षटचक्रांचा संबंध आला. मग त्याच्यानंतर मी तेव्हा जाणवायला लागलं, की नाही या गोष्टींचा एकमेकांची काहीतरी संबंध आहे. म्हणजे एकाच वेदातनं निर्माण झालेलं योग, आयुर्वेद आणि ज्योतिषी ही वेदाची उपांग आहेत. आणि मग आता शेवटी एव्हरीथिंग इज अ होलिस्टिक. म्हणजे आपण जो विचार करतो की आपल्याला रुग्णाला त्याच्या व्याधीपासून मुक्तता द्यायची, व्याधीपासून मुक्तता देताना नंतर असं जाणवलं की फक्त गोळ्या, औषधं, काढे एवढं एकच शास्त्र नाहीये. त्याच्या जोडीला त्या रुग्णाने काही योगाभ्यास पण करायला पाहिजे. आपल्या शरीरामध्ये षटचक्र असतात, ते षटचक्र पण असायला पाहिजे. तर त्या षटचक्रांचा, शरीरातल्या 7 धातूंचा, 3 दोषांचा, 3 मलांचा, 27 नक्षत्रांचा, या सगळ्यांचा अतिशय चांगल्या पद्धतीनं एक बॅलन्स आहे. आणि त्या बॅलन्सला जर आपण नीट हाताळलं, तर आपण रुग्णाला चांगल्या पद्धतीने चिकित्सा देऊ शकतो. आणि तिकडनं कुठेतरी प्राणपथ, पथ म्हणजे मार्ग दाखवणे, आणि प्राण म्हणजे हिलिंग ज्याला आपण म्हणतो, तसं की प्राण ही शक्ती आहे, प्राण ही एनर्जी आहे. तर त्या एनर्जीला योग्य वाट देण्यासाठी आपण तिन्ही शास्त्रांची एक सांकेतिक जडणघडणीने आपण चांगली चिकित्सा करू शकतो. दॅट इज अ प्राणपथ. आणि अशा पद्धतीनं त्या विषयाला त्यावेळेला माझ्या डोक्याला सुरुवात झाली, विचारांना सुरुवात झाली. खूप इंटरेस्टिंग आहे, कारण आतापर्यंत आपण प्रत्येक योगशास्त्र, आयुर्वेदा आणि ज्योतिषशास्त्र या सगळ्यांना एक इंडिव्हिज्युअल लेवललाच आपण ॲज अ हो, कॉमन मॅन बरोबर आपण आहे, बघत होतो बरोबर आहे. की म्हणजे आयुर्वेदातलं आपले 3 आपले जे कफ वात पित्त पित्त कफ कफ म्हणायचंय म्हणतो तुला. आपण हा. ते. तर लोकांना तेवढं पुरतं नॉलेज आहे. जर ॲस्ट्रोलॉजी म्हटलं, ज्योतिषविद्या म्हटलं तर ज्योतिषातलं म्हणजे ग्रह, नक्षत्र हे सगळ्यांना माहिती आहे आणि स्वतःच्या कुंडलीतले एका ठिकाणी हा ग्रह आहे हा आणि गेला की तसं होईल, तो गेला हां, की तसं तर होईल, वगैरे लोकांना वगैरे. तेवढ्या पुरतं जे ज्ञान आहे, जे म्हणजे जे गायडन्स देणारे आहेत ज्योतिषाचार्य किंवा हे, त्यांचं तेवढ्या लिमिट पुरतंच जे इंटरॅक्शन असतं कॉमन मॅनचं तसं असतं. बरोबर आहे. आणि योगा तर आता आपल्या मोदीजींनी योगा तर एकदम आंतरराष्ट्रीय अगदीच पातळीवरती अगदीच जाऊन अगदीच. ठेवलेलं आहे. तर त्याच्यामधले जे षटचक्र आहेत त्याचं बेसिक सगळ्यांना नॉलेज
तेवढा पुरतं असतं. अरे बेसिकली त्याच्यामध्ये मी तुला गंमत सांगतो, ही विषयाला सुरुवात कशी झाली. तुला म्हटलं तसं आता अगदी थोडक्यात सांगतो, खूप काय आपल्याला अगदी सखोल बघायचं नाहीये. पण आयुर्वेदामध्ये 7 धातू सांगितलेले आहेत. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. अगदी सामान्य भाषेत बोलायचं झालं तर रस म्हणजे प्लाझ्मा, रक्त म्हणजे ब्लड, मांस म्हणजे मसल, मेद म्हणजे फॅट, अस्थि म्हणजे बोन, मज्जा म्हणजे बोन मॅरो आणि शुक्र म्हणजे शुक्र. त्या 7 गोष्टींनी आपलं शरीर सगळं बनलेलं आहे. हे झालं आयुर्वेद. त्याच्या आणि या सगळ्याला चालना देणारे 3 दोष आहेत. आता दोष म्हणजे फॉल्ट नाही, दोष म्हणजे तुमच्या संस्था. वात, पित्त, कफ. तर वात, पित्त, कफ या 3 एनर्जी लेवल्स आणि हे 7 धातू याच्याने तुम्हाला शरीराची चयापचय प्रक्रिया चालू असते. आता हे झालं आयुर्वेदाचं. आता गंमत म्हणजे योगामध्ये पण बघ, योगामध्ये टोटल षटचक्र दिलेली आहेत. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्त्रदल. जे षटचक्र काम करणारी त्यांना कंट्रोल करणारं सहस्त्रदल. म्हणजे परत तिकडे पण 7 चक्र आली. षटचक्र आणि एक म्हणजे 7 चक्र आली. आता हे झालं ज्योतिषातलं. आता तू याच्यामधलं बघ, कशातलं आपलं ज्योतिषातलं. ज्योतिषामध्ये नवग्रह दिलेले आहेत. षटचक्र योगातलं षटचक्र योग म्हणजे 7 धातू आयुर्वेदातले झाले, हा. षटचक्र योगाचं, योगातली झाली. आणि आयुर्वेदामध्ये जर आणि याच्यामध्ये जर ज्योतिषामध्ये जर विचार केला तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे नवग्रह, राहू केतू वगैरे वगैरे वगैरे. तर त्यात राहू केतू हे ग्रह नाहीच आहेत. राहू केतू हे छायाग्रह आहे. बाकीचे जे हे आपले 4 ग्रह आहेत, सगळे शाही हे पण 7 ग्रह आहेत. त्याच्यामुळे या 7 ग्रहांचा, या 7 चक्रांचा आणि या 7 धातूंचा कुठे ना कुठेतरी 7-7-7 याचा कुठेशी एकमेकांशी अरे फार जवळचा संबंध येतो. आणि जेव्हा तुम्ही चिकित्सेपर्यंत येता, या तिघांची सांगड घालून आपल्याला चिकित्सा करता येते. उदाहरणार्थ आपली ही जी षटचक्र सांगितलेली आहेत, या प्रत्येक षटचक्र शरीराचा एक एक एरिया कंट्रोल करतात. आणि तुम्हाला म्हणजे जोपर्यंत या षटचक्रात एक विशिष्ट एनर्जी लेवल चालू असते तोपर्यंत तुम्ही निरोगी राहता. बरोबर. पण जेव्हा ही बॅलन्स बिघडतो तुम्हाला त्या त्या वेळच्या व्याधी तयार होतात. म्हणून म्हटलं की योग, आयुर्वेद, ज्योतिष या तिन्हीच्या साहाय्याने आपण एखाद्या रुग्णाला पूर्णपणे 360 अँगलमध्ये चिकित्सा देऊ शकतो. त्यामुळे या 3 वेदाच्या उपवेदांचा काही ना काहीतरी एकमेकांचा निश्चितपणे संबंध आहे. तो संबंध सिद्ध झालेला आहे आणि त्या संबंधाने आपण त्यांना चांगली चिकित्सा देऊ शकतो. इथे कुठलेही मंत्रतंत्र नाही, जपजाप्य नाही. बरोबर. कारण मी तोच पॉइंट आणणार होतो की जेव्हा आपण म्हणतो की एक सामान्य व्यक्ती जेव्हा ज्योतिषाकडे जातो किंवा एक सामान्य व्यक्ती जेव्हा कुठल्या पण डॉक्टरकडे म्हणा किंवा वेदाचार्याकडे म्हणा किंवा योगा गुरुकडे म्हणा, तर प्रत्येक जे त्या त्या व्याधीसाठी किंवा त्या त्या प्रॉब्लेम्ससाठी जे सोल्युशन सांगतात, तर प्रत्येकाला त्या सोल्युशन्स खूप असं वाटतं की ते हे सोल्युशन्स अगदी. खूपच आउट ऑफ द वे आहेत की मला मी हे करू शकेन की नाही करू शकणार. तर योगासनं म्हणा, तर योगासनाला प्रत्येक जण आपापल्या लिमिटेशनमध्ये करतात नाही करतात. बरोबर आहे. ज्योतिषाच्या मध्ये तर हे हे ही पूजा करा. ऑफकोर्स त्याच्या मागे काहीतरी तथ्य असेल, मी त्याला नेगेट करत नाहीये, पण लोकांची ती भीती असते मनात की आयुर्वेदामध्ये म्हणत की काढे, चूर्ण, कडू पदार्थ हे सगळं हेच रोग लोक नको पण वैद्यावर वगैरे असं का अगदी. लोकांची ती भीती असतेच. म्हणजे लोकांना तेवढा बिलीफ, आता नवीन जनरेशन आहे, यंग जनरेशन आहे, त्यांना दे आर मोर इन्क्लाइन टुवर्ड सायंटिफिक अप्रोचेस. तर त्यांना बेसिकली हे नॉलेज गेलंच नाही त्यांच्यापर्यंत की जाणून घेण्यासाठी की याच्या मागचं जे सायन्स आहे, आपल्या एवढ्या वर्षापासूनचं जे लॉस्ट व्हर्च्यू आपण म्हणतो ते अजूनपर्यंत इट्स आवर विजडम. करेक्ट. सो ती भीती लोकांच्या मनात आहे. त्या भीतीला म्हणजे इफ समवन कम्स टू यू, कोण तुझ्याकडे आलं, तर तू त्यांना कसं एक्सप्लेन करशील की मी तुमच्यासाठी तुम्हाला प्रॉपर डायग्नोज करून तुम्हाला प्रॉपर पथ दाखवण्यासाठी मी काय करणार. बरोबर आहे. जर थोडंसं खोलात जायचं झालं तर कसं असतं माहितीये का, जेव्हा एखादं मूल जन्माला येतं तेव्हा जेव्हा ते जन्माला येतं, जन्माच्या वेळेला ग्रहांची आकाशातली स्थिती जी असते ती म्हणजे त्याची पत्रिका. म्हणजे उदाहरणार्थ जन्माच्या वेळेला सूर्य जर त्याचा पूर्व दिशेला असेल तर त्याच्या प्रथम स्थानामध्ये रवी येईल. आणि प्रत्येक ग्रह ज्या ज्या नक्षत्रामध्ये असतो त्या नक्षत्रानुसार तो फळ देत असतो. थोडक्यात आपण असं म्हणूया, जन्माच्या वेळेला त्याचा एक ब्लू प्रिंट तयार होतो. आता हे ग्रह आपल्या आयुष्यावरती परिणाम करतात का? नाही. आता तुला हे वाक्य ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल.
ग्रह आयुष्यात तुमच्या याच्यावरती काहीही परिणाम करत नाहीत. पण आतापर्यंत समज सगळ्यांची हेच आहे की हाच मोठा गैरसमज आहे आणि तोच मला या माध्यमातून लोकांना सांगायचंय. कुठलाही ग्रह, कुठलंही नक्षत्र तुझं चांगलं किंवा वाईट करत नाही. ग्रह आणि तारे आणि ही नक्षत्र, दे आर द सम काइंड ऑफ द मार्कर्स. ते मार्कर्स आहेत. म्हणजे जेव्हा गुरुग्रह चतुर्थ स्थानात निघतो किंवा गुरुग्रह कर्क राशीमध्ये निघतो, तर गुरुग्रह कर्क राशीत असल्यावरती त्याला काय फळं मिळतील हे लिहून ठेवलेलं आहे किंवा याचे काही आडाखे आहेत. मग तोच गुरु जर चतुर्थ स्थानात असेल आणि रवी प्रथम स्थानात असेल आणि मंगळ तृतीय स्थानात असेल, तर या तिघांचे योग काय होतील हे हे आडाखे आहेत. त्याच्यामुळे गुरु पुढे गेला किंवा गुरु मागे गेला किंवा माझा शनी असा आहे, मला शनी त्रास देतो, मी आता शनी काहीही तुमचं चांगलं करत नाही आणि शनी तुमचं वाईट तर निश्चितच करत नाही. जन्मवेळची ग्रहस्थिती ही तुमची मार्कर आहे की तुमच्या आयुष्यात काय घटना घडतील. आता ज्याच्यावरती किती विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा त्याचा वैयक्तिकरित्या प्रश्न आहे. पण जसं आयुर्वेद हे शास्त्र आहे, जसं ॲलोपॅथी हे शास्त्र आहे, तसंच ज्योतिष हे शास्त्र आहे. ज्योतिष या शास्त्रामध्ये हे लिहून ठेवलेलं आहे की प्रत्येक ग्रह प्रत्येक नक्षत्रामध्ये असताना, चंद्र कुठल्या कुठल्या नक्षत्रामध्ये असताना, ग्रह वेगवेगळ्या नक्षत्रातनं भ्रमण करत असताना, त्या भरते जेव्हा त्या नक्षत्रात असतात तेव्हा ते काय काय फळं देऊ शकतात याचे ते मार्कर्स असतात. आणि हे त्याच्यामुळे ग्रहांचं हे तसं आहे. तर थोडक्यात जन्माच्या वेळेला हा जो ब्लू प्रिंट तयार होतो, हा ब्लू प्रिंट तुमची शरीरातली एनर्जी लेवल ठरवतो. ऍट द सेम टाइम तुझ्या शरीरामध्ये ही जी षटचक्र आहेत, मूलाधार चक्रापासून सहस्त्रदल चक्रापर्यंत ही जी षटचक्र आहेत, या चक्रातनं तुझी प्राणिक एनर्जी ही सतत नॉनस्टॉप फ्लो होत असते. आणि जेव्हा या फ्लो मध्ये काहीतरी ब्लॉकेज येतो, हा ब्लॉकेज कशामुळे येतो? तुमच्या चुकीच्या आहारांमुळे, तुमच्या चुकीच्या विहारामुळे, तुमच्या काही थॉट प्रोसेसेसमुळे, तुमच्या काही चांगल्या वाईट व्यसनांमुळे हा एनर्जीचा इम्बॅलन्स होतो. आणि हा एनर्जीचा इम्बॅलन्स पहिल्यांदा चक्रांच्या लेवलला होतो आणि मग तो पुढे शरीरामध्ये दिसायला लागतो. सो आहार विहारामुळे चक्र बिघडतात आणि मग त्याचे वातपित्त कफ बिघडतात. वातपित्त कफ बिघडले की ते शरीरातल्या त्या 7 धातूंना बिघडवतात आणि कुठेतरी व्याधीची निर्मिती होते. म्हणूनच यांना बॅलन्स करण्यासाठी जेव्हा तुला एखाद्या व्याधीला बरं करायचंय, तेव्हा तू त्यांना काढे गोळ्या वगैरे तर तू देणारच आहेस. तू त्यांचा प्रॉपर डायग्नोसिस करणारच आहेस. मग तू ॲलोपॅथीची चिकित्सा घे, नाही तर आयुर्वेदाची चिकित्सा घे, नाही तर होमिओपॅथीची चिकित्सा घे. त्याने काहीच फरक पडत नाही. व्याधी हा बरा होणार आहे. पण हा एनर्जी फ्लो बॅलन्स करण्यासाठी, हा षटचक्रातला एनर्जी फ्लो बॅलन्स करण्यासाठी त्याला हे योगासनांसारखी जोड द्यावीच लागते. प्राणायामांसारख्या गोष्टींची जोड द्यावी लागते. शुद्धिक्रिया असतात त्यांची जोड आपल्याला द्यावी लागते. त्याच्यामुळे माझ्याकडे जेव्हा एखादा रुग्ण येतो, तेव्हा त्याची पत्रिका बघून, त्याच वेळेला तो ज्या वेळेवरती मला प्रश्न विचारतो, त्या प्रश्नकुंडलीवरती मी बघून, त्याची ग्रहस्थिती मांडून, त्याच्या दोषस्थानांचं मी काही आडाखे मानतो. सो असं एक रिअल लाईफ एक्झाम्पल देऊ शकतोस तू की एक कोणतरी पेशंट तुझ्याकडे आला तर तू त्याचं पूर्ण असं ब्लू प्रिंट आणि डायग्नोसिस आणि मग त्याला काय उपचार सांगतो? हो, अगदी. म्हणजे मला आता 2 आठवड्याखालीच माझ्याकडे एक पुरुष रुग्ण होता, वय वर्ष 51. आणि दुर्दैवाने त्याच्या दोन्ही किडनीज फेल्युअर झालेल्या होत्या. त्यांनी ऑलरेडी स्वतःला एनरोल केलेलं होतं किडनी ट्रान्सप्लांटसाठी. तो ट्रान्सप्लांटचा नंबर 6 महिने लागेल, वर्षभर लागेल, त्यालाही माहीत नाही. लागेल का नाही त्यालाही माहीत नाही. तोपर्यंत शरीराची, मनाची अवस्था तो आणि त्याच्या बायकोचा तो विचार करू शकतो. तर त्यावेळेला तो अत्यंत उच्च सुशिक्षित माणूस, हा अत्यंत चांगल्या पोस्टवरती काम करणारा माणूस, आता हतबल झालेला, हाताशी पैसा आहे, सगळं आहे, पण तू काही करू शकत नाहीस. मग अशा वेळेला की ते माझ्याकडे की डॉक्टर साहेब काही होऊ शकतं का? डेफिनेटली त्याची पत्रिका बघितल्यावरती काही काळाचे आडाखे आपण बांधू शकतो. उदाहरणार्थ, आता त्याचा चंद्र कुठल्या नक्षत्रात आहे. सगळ्यात दुसरी गोष्ट महत्वाची असते की जसं तुला मी मगाशी म्हणलं की 7 धातूंचा आणि 7 ग्रहांचा एकमेकाशी संबंध असतो. आता उदाहरण तुला अगदी छोटंसं उदाहरण देतो, बघ तुला कळेल का. आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे? रक्त मेद प्रसादज वृक्क, म्हणजे रक्त आणि मेदापासून किडन्या तयार होतात. ओके. आता मी ज्योतिषानुसार रक्त मंगळावरनं मी रक्त मेद म्हणजे फॅट. मेद म्हणजे फॅट, एक्झॅक्टली. आता मी मंगळावरनं रक्त बघतो आणि मी गुरुवरनं चरबी किंवा फॅट बघतो. मग आता त्याच्या पत्रिकेमध्ये रक्त आणि मेद म्हणजे गुरु आणि मंगळ कुठल्या स्थानात आहेत? किडनीचं स्थान आहे साधारण सप्तम स्थान. मग सप्तम स्थान आणि कुठले वाईट नक्षत्रामध्ये त्या ग्रहांचा संबंध आहे का? मग या क्षणाला त्याची कुठली महादशा चालू आहे? याच्यावरनं थोडासा काळाचा अंदाज आपल्याला बांधता येतो. डोळस चिकित्सा ही हवी. त्यांनी आयुर्वेदिक चिकित्सा घ्यायला पाहिजे का त्यांनी ॲलोपॅथिक चिकित्सा घ्यायला पाहिजे, ज्याचा वैयक्तिक असेल. त्याच्याच जोडीला ह्या किडनी
तुझ्या स्वाधिष्ठान चक्राशी संबंधित असतात. मग स्वाधिष्ठान चक्राला बॅलन्स करणारी काही योगासनं, स्वाधिष्ठान चक्राला बॅलन्स करणाऱ्या स्वाधिष्ठान चक्राला बॅलन्स करणारे आपले काही नेहमीचे श्लोक, म्हणजे उदाहरणार्थ आपण विष्णू सहस्त्रनाम सारखं म्हणू, त्याचे श्लोक, त्याला करावा लागणारा प्राणायाम आणि स्वाधिष्ठान चक्राला शुद्ध करण्यासाठी लागणाऱ्या शुद्धिक्रिया, म्हणजे थोडक्यात योगाचा वापर केला, ज्योतिषाचा वापर केला आणि आयुर्वेदातले मी त्याला काही लाईफस्टाईलमध्ये त्याला काही चेंजेस सांगितले. आता धन्वंतरीची इच्छा असेल तर डेफिनेटली त्याला गोष्टींनी फरक पडेल आणि मला तर पूर्ण खात्री आहे, जेव्हा सखोल या तिन्ही शास्त्रांची एकत्रित सांगड घातली तर त्याला रिझल्ट त्याला नक्की मिळतील. आय एम व्हेरी मच शुअर. अशी मी अनेक उदाहरणं तुला देऊ शकतो की जेव्हा आपल्याला तिन्ही गोष्टींचा एकत्र सांगड आपल्याला घालून एक योग्य दिशा, मी त्याला एक दिशा द्यायचा प्रयत्न केला की बाबा हा काळ तुझ्यासाठी धोकादायक आहे, ही योगासनं तुला करायला पाहिजेत, या शुद्धिक्रिया तुला करायला पाहिजेत आणि ही औषधं तुला घ्यायला पाहिजे. इट्स लाईक दॅट. सो बेसिकली एक 360 डिग्री अप्रोच म्हणू शकतो बरोबर आपण आहे, की 360 डिग्री अप्रोच आहे. तुमचं लाईफस्टाईल तर ऑब्व्हियसली तुम्हाला मेंटेन आणि बॅलन्स करावं लागणार आहेच. त्याप्रमाणे जे औषधं असतील त्या ग्रंथाप्रमाणे तू ते औषध देणार आहेस आणि थोडंसं मला वाटतं एक आध्यात्मिक नाही म्हणत, पण एक जसं तू म्हणलास की एक मंत्र हो, अरे किंवा हे आध्यात्मिक हा शब्द तू योग्य वापरला. हा. त्याच्यामध्ये आपण हिंदू धर्माचे आहोत. उगा हे बोलायचं का नाही, या काहीतरी फ्लो गेला माझा. अध्यात्माच्या पॉईंट हा, अध्यात्माच्या पण आपल्याला जे काही लहानपणापासून आपण जे मंत्र म्हणत आलेलो आहोत ना, मंत्र हा शब्द फार मोठा झाला. आपण साधे श्लोक म्हणून रामरक्षासारखे म्हणून, रामरक्षा सुद्धा एका तुझ्या विशिष्ट चक्रावरती काम करते. आता अथर्व शीर्ष सगळ्यांनाच माहितीये, मूलाधार स्थितोही नित्यम. मूलाधार चक्रामध्ये राहणाधार चक्रारा गणपती. मूलाधार चक्र शरीराचा पूर्णपणे अपान वायू, पूर्णपणे प्रजनन संस्था याच्याशी निगडीत आहे. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा इन्फर्टिलिटी सारखे व्याधी असतात, पीसीओडी पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज सारखे जेव्हा डिसीजेस असतात, त्यावेळेला तुला मूलाधार चक्रावरती काम करणारे योगासनं सांगतो, त्याच्याच जोडीला नित्य नियमाने फक्त अथर्व शीर्ष म्हणणं हे सुद्धा तितकंच अत्यंत गरजेचं असतं आणि त्यांनी फरक पडतात. नाही, ऑब्व्हियसली एवढ्या वर्षापासूनचं जे आपले हे नॉलेज आहे, विजडम आहे, त्याच्या मागचं काहीतरी एक रिझन असेलच की जे आपल्या अँसेस्टर्सनी सांगितलं की हे असं असं फॉलो करा म्हणून. आता मे बी ते मंत्र उपचार करताना आतमध्ये आपले जे व्हायब्रेशन्स असतील त्या व्हायब्रेशन्समुळे कदाचित त्या चक्राचं इम्बॅलन्स सुधारत असेल. म्हणजे हे मी जस्ट एक लेमॅनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू अगदी अगदी थांब, तुला मध्ये थांबवतो. एक कदाचित हे वाचलं पण ऐकले पण असेल. एक शिष्य गुरूंकडे गेला आणि म्हणला की या मंत्रशक्तीवरती माझा काही विश्वास नाहीये. तर गुरुनी त्याला एक अत्यंत घाणेरडी अर्वाच्य शिवी घातली. तो संतापला की मी काय तुम्हाला विचारतोय आणि तुम्ही मला अशा पद्धतीने काय बोलताय. गुरु म्हटले काय झालं रे तुला? काय नाही, तुम्ही मला इतकी घाणेरड्या पद्धतीने तुम्ही मला शिव्या दिली. ओके, म्हणजे त्या शब्दांचा तुझ्या मनावरती परिणाम झाला ना. मग जर मी एखाद्या तीव्रतेने एखादं वाईट शब्द तुझ्यासाठी मी बोलतो आणि त्यांनी तुझ्या देहावरती आणि मनावरती इतके परिणाम होतात, मग हेच जर मी एखादा मंत्र त्याच ताकदीने म्हणला तर त्यांनी का नाही परिणाम होणार? जर वाईट गोष्टीने तुझ्यावरती तुझ्या मानसिक पातळीला इतकं जर मी डिस्टर्ब करू शकतो, करेक्ट. तर मग चांगल्या गोष्टी म्हणजे मानसिक पातळीला का काही करू शकत नाही. इट इज लाईक दॅट. अरे फार कशाला प्रत्येकाला मला अगदी साधं अगदी काही नाही, तुम्ही न चुकता रोज फक्त ओंकाराचा जप करून बघा 11 वेळा आणि तुमच्या मनामध्ये काय तरंग निर्माण होतात ते तुम्ही बघा. इंटरेस्टिंग. सो ह्या तू जे म्हणतोस की ब्लू प्रिंट आयडेंटिफाय करून तू जे अप्रोच घेतोस, मार्ग दाखवतोस, ह्याच्यामध्ये म्हणजे क्रॉनिक इलनेस सारख्या पण काही गोष्टी आहेत की जेव्हा हो तू अगदी अगदी उलट रादर तर मी असं म्हणेन की व्याधींमध्ये अगदी साधारण ढोबळमानाने 2 प्रकार असतात. एक रोजचे होणारे व्याधी, आपण सर्दी ताप खोकला सारख्या गोष्टी म्हणून, ते आपण खरोखरच थोड्या बाजूला ठेवू. एस्पेशली हा जो अप्रोच आहे, हा ऑल काइंड ऑफ द क्रॉनिक Chronic साठीच कंडिशन आहे. याच्यासाठीच जास्त आहे. उदाहरणार्थ ऑल काइंड ऑफ द इम्युनॉलॉजिकल डिसऑर्डर्स, ऑल काइंड ऑफ द इन्फर्टिलिटी ओरिएंटेड डिसऑर्डर्स, कॅन्सर सारखे दुर्धर व्याधी, जिथे जिथे ज्या क्षणाला ॲलोपॅथी किंवा आयुर्वेद या शास्त्राची परीक्षा घेणारे जे काही व्याधी आहेत, त्याच ठिकाणी त्याच वेळेला या पद्धतीनं या प्राणपथाचा वापर करावा. हा प्राणपद ऍब्सोल्युटली ऑल क्रॉनिक गोष्टींसाठीच आहे. शारीर आणि मानस याच व्याधींसाठी आहे हा. पण हा तुझा क्लेम आहे का की जर तुम्ही माझ्याकडे काही तुमचे
डिझीजेस, क्रॉनिक इलनेस म्हणा, हे घेऊन येत आहे, तर मी तुम्हाला क्युअर करेन. हा, फार नाजूक प्रश्न विचारलास. मी तुला अजिबातच सांगतो, स्पष्ट सांगतो, क्युअर करीन वगैरे असला दावा मी अजिबातच करणार नाही आणि असा दावा कोणी करूही नाही. पण निश्चितपणे परत सांगतो, मी एक चांगला मार्ग दाखवू शकतो. कारण हे त्रिकालाबाधित सत्य आहे की कुठलाही व्याधी हा योग, आयुर्वेद, ज्योतिष यांच्या अनुषंगाने 360 मध्ये विचार करून जर तुम्ही त्याला काही लाईफस्टाईलमध्ये चेंजेस सांगितले, औषधामध्ये चेंजेस सांगितले, त्याला काही योगासनं चांगली सांगितली, तर होणारे औषधांचे परिणाम हे जास्त वेगाने होतात. हे आणि काही काही वेळेला तर देर इज आता इनफर्टिलिटीचे किती केसेस सांगू रे मी तुला, की त्या मुलामध्ये काही प्रॉब्लेम नाही, त्या मुलीमध्ये काही प्रॉब्लेम नाही, दे हॅव ए गुड मॅरिड लाईफ ऑल्सो, हिस्ट्री पण कुठली वाईट नाहीये, पण 6-6 महिने, वर्ष 3-3, 5-5 वर्ष झाली लग्नाला तरी प्रेग्नन्सी राहतच नाही. याचं उत्तर कोणाकडे आहे तुम्हाला सांग बरं? प्रचंड सिगरेट आणि दारू पिणाऱ्या लोकांना आयुष्यात कुठलीही व्याधी होत नाहीत आणि काहीही व्यस्त न करणाऱ्या कितीतरी लोकांना लंग कॅन्सर झालेले तू पण ऐकलेले असेल. याला काही उत्तर आहे का आपल्याकडे? याला काही उत्तर नाही. याला उत्तर आहे कर्म. तुमची या जन्मातली, मागच्या जन्मातलं तुमचं प्रारब्ध कसं आहे, तुमचं संचित कसं आहे, तुमचं क्रियमाण कर्म कसं आहे, याच्यावरती तुम्हाला काय व्याधी होतात हे सरळ सरळ डिपेंड असतं. आयुर्वेदही त्या गोष्टीवरती विश्वास ठेवतो आणि या गोष्टीवरती ज्याने त्याने ज्याचं वैयक्तिक आहे, पण तरी सुद्धा ही गोष्ट त्रिकालाबाधित सत्य आहे. पण तुमच्या आहार विहारामुळे या जो काही तुमचा बेसिक एनर्जी इम्बॅलन्स होतो, त्या एनर्जी इम्बॅलन्सला बॅलन्स करण्याचं काम प्रामुख्याने योग करतं. आणि अशा वेळेला जर तो माणूस जी काही ॲलोपॅथी, आयुर्वेदिक चिकित्सा घेत असेल, त्या चिकित्सेला जास्त वेगाने तुम्हाला रिझल्ट मिळतात. सो मी एक चांगल्या पद्धतीनं मार्ग दाखवण्याचा माझा फक्त प्रयत्न आहे, की त्यांनी नुसतंच फक्त काढे औषध गोळ्यांच्या जोडीला त्यांनी स्वतःच्या एनर्जी लेवल जर वाढवल्या, स्वतःची सूर्यशक्ती. आता बघ ना, चंद्रमा मनसो जाता, कधी काय ऐकलं असेल किंवा नाही, की चंद्रावरती मन चालतं. मनाची ताकद चंद्रावरती असते आणि चंद्र जितका चांगला तितका आमच्या दृष्टिकोनातनं मन चांगलं. मग कितीतरी वेळेला अरे छोटे उपाय असतात, की तुझा आता मोती मोती फक्त पाण्यामध्ये ठेवायचा चांदीच्या वाटीमध्ये आणि ते पाणी प्यायचं, तुमची मनाची ताकद वाढते. रोज नित्यनेमाने न चुकता सूर्याला 3 वेळा अर्घ्य सोडा. याच्यामध्ये तुमचा देश, धर्म, जात त्याचा काही संबंध नाही. सूर्य हे पूर्णपणे कॉस्मिक एनर्जी आहे. सूर्याचं रोज 5 सेकंद सकाळी दर्शन घ्या आणि 3 वेळा त्याला पाणी द्या आणि त्या सूर्यशक्तीकडे बघा. बघ तुझ्यामध्ये किती फरक पडतो. सूर्य आणि चंद्र हेच म्हणजे आमचं मन आणि आत्म्याचे कारकग्रह आहेत. यांची तुम्ही जितकी उपासना कराल, आता ही उपासना म्हणजे तुला जपजाप्य नाही करायचंय, यांची जितका तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवाल, जितका आता सूर्यनमस्कारासारखी गोष्ट, रोज 12 सूर्यनमस्कार तुम्हाला घालता आलेच पाहिजेत वय वर्ष 70-80 पर्यंत. ह्याच्यानीच तुमची शरीराची एनर्जी वाढते आणि हीच एनर्जी व्याधीला लांब ठेवायला तुम्हाला मदत करते. व्याधी झाला तर बरं करायला तुम्हाला मदत करते. कारण कसं आहे की करंट जनरेशन जे आहे ते तुला माहिती आहे की सगळे इन्स्टंट रिझल्टवाले, सोशल मीडिया, गुगल सर्चेस, आणि आता ते ए आयमुळे तर अगदी अगदी त्यांना एकदम इन्स्टंट रिझल्ट हवे असतात. आणि काही गोष्टींना स्वतः अर्धज्ञान ए आयवरनं किंवा गुगलवरनं घेऊन त्याला आर्ग्युमेंट्स करत असतात. मी तर ते सगळ्यांना अवॉइडच करायला सांगतो की गुगलवरती जाऊ नका. अगदी. काही अरे टाकलं तुला तरी पॅरासिटामॉलमुळे पण कॅन्सर होतो असे तुला रेफरन्स मिळते. सो ह्या अशा टाईपच्या अप्रोच आणि आजच्या जगामुळे अ, हा एक जो चॅलेंज असणार आहे की प्रत्येकाला एक इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन पाहिजे असतं. पण तू आता जे मला एक्सप्लेन करतोयस, आणि खूप जणांना माहिती पण असेल हे की अ, हे ह्या पाथवरती इन्स्टंट तुम्हाला आज तुम्ही हे चालू केलं उपाय आणि उद्या तुम्हाला ह्याच्यामध्ये सुटका मिळेल असं नसणारच आहे. जसं तू सांगतोयस की मी अमुक अमुक योगासनं सांगितली, तर ते नित्य नियमाने ते योगासनं जरी हो केली हो, तरी अगदी. त्याचा फरक पडतो. तर ह्या सगळ्यांमुळे पण लोकांना कसं, अरे मला अर्धा तास आता योगामध्ये घालावं लागेल, मला आता 1 तास मला अध्यात्म किंवा ह्याच्यामध्ये घालवावं लागेल. तर असं पण एक लोकांमध्ये असणार आहे. आता ऑफकोर्स ज्याला ह्याच्यामधनं बाहेर पडायचं असेल त्यांनी त्या त्या ह्याच्याने अगदी करायलाच हवं. बरोबर आहे. पण ते पण एक लोकांचं एक ॲप्रिहेन्शन असतं, म्हणजे की आता अर्धा तास योगासाठी काढणं आजच्या ह्या आपल्या धावपळीच्या ह्याच्यामध्ये खूप चॅलेंजिंग होऊन जातं. हे फक्त मी लाईफस्टाईल मेंटेनन्सच्या पॉईंट ऑफ बरोबर आहे. व्ह्यू. याच्यात तुला एक सांगतो, मध्ये एका लाईव्ह, म्हणजे माझं वाक्य नाही बरं का, एक लाईफ कोचिंग बिचिंग असं मी काहीतरी अटेंड केले होते. त्याच्यात मला एक वाक्य त्याचं ऐकलेलं माझ्या फार डोक्यात बसलेलं. हे माझं वाक्य नाही. कालपर्यंत तू जे करत होतास ते जर तू आजही तेच केलंस
काल तू जे करत होतास आजही तू तेच केलंस, तुला उद्या तेच मिळणार आहे जे आज मिळतंय. सो ट्रू. इट्स ऍक्च्युअली लाईक दॅट. थोडक्यात तू काल जे करत होता, काल तू काही व्यसन करत होतास, आजही तीच व्यसन करत राहिलास, तर उद्या तुला तेच मिळणार आहे की जो आज त्रास होणार आहे. इन एक्झॅक्टली वाईस वर्सा. तू तुझ्या लाईफस्टाईलमध्ये थोडासा फरक केलास तर तुला कालपर्यंत जे त्रास होत होते ते उद्या तुला नाही होणार आहे. आता मला किती वेळ सांगता, डॉक्टर काय सांगायचं तुम्हाला, सकाळी आमची ना 7:30ची ट्रेन असते, मी डोंबिवलीला राहतो, मला अंधेरीला जायचं असतं. हो बाबा, मला मान्य आहे. 12 सूर्यनमस्कार काढायला मी तुला लिहून देतो, पण आता घड्याळ 4.5 मिनिटं लागतात. 4.5 मिनिटं. जर जास्त लागलं तर मी बंद करीन बोलणं. 12 सूर्यनमस्कार काढायला 4.5 मिनिटं लागतात. सकाळी तू कितीही लवकर उठत असलास तरी तू स्वतःच्या देहासाठी 4 मिनिटं काढू शकत नाहीस. 1440 मिनिटाचा आपला दिवस असतो. 1440 मिनिटांमध्ये तू तुझ्या देहासाठी 4.5 मिनिटं जर काढू शकत नसलास तर तुला होणाऱ्या त्रासावरती राग करायचा काहीच अधिकार नाहीये मित्रा. आता याच्या मागचे चॅलेंजेस कसे दूर करायचे ज्याचे त्याचं वैयक्तिक आहे. कारण कुठलाही डॉक्टर आणि कुठलाही ज्योतिषी तुला एका विशिष्ट लेवलपर्यंतच नेणार आहे. मी तुला मार्ग दाखवणार आहे. करेक्ट करेक्ट. मी तुला एका विशिष्ट पर्यंत करायचं शेवटी तुलाच. हे तर ऍप्लिकेबल सगळीकडे असतं. जसं आपण नॉर्मल आपल्या ॲलोपॅथिक डॉक्टरकडे जरी गेलो तर ह्याला 5 दिवसाचा अँटीबायोटिक कोर्स आहे, तो कम्प्लीट करायचा. लोक तिसऱ्या दिवशी बरं झालं की अँटीबायोटिक बंद करून टाकतात मनानेच बंद करून टाकतात. आणि मग त्याचा रेझिस्टन्स तयार होतो. रेझिस्टन्स येतो, मग त्याच्या पुढचे जनरेशन, त्याच्या पुढचे जनरेशन, हा प्रकार चालूच राहतो. ऍब्सोल्युटली. सो ते तर म्हणजे एनी फील्डसाठी हे लागू होतं. तर सो बेसिकली यू विल टेल दॅट पर्सन फ्रॉम अ होलिस्टिक वे की बाबा तुला ह्या ह्या गोष्टींमध्ये, तुझ्या लाईफस्टाईलमध्ये, तुला तुझ्या आहारामध्ये, तुला तुझ्या काही स्पिरिच्युअल ह्याच्यामध्ये तुला ह्या चेंजेस आणल्यास तर तुझं आणि हे चेंजेस साठीचा मी योग्य मार्ग 360 मधनं दाखवायचा प्रयत्न करीन की त्यांनी आयुर्वेदानुसार, आता तुला म्हणलं तसं की प्रत्येक नक्षत्राने एक वनस्पती दिलेली असते. जर मला दिसलं की त्याच्या पत्रिकेमध्ये एक विशिष्ट 2 ग्रह बिघडलेले आहेत, ते कुठल्या नक्षत्रात आहेत, त्या नक्षत्रांना दिलेल्या वनस्पतींचा वापर करता येतो. ही झाली आयुर्वेदिक चिकित्सा. मग त्याला त्याच्या कुठलं चक्र त्याचं इम्बॅलन्स झालेलं आहे, त्या चक्रासाठी काही योगासनं सांगितली जातात. ही झाली त्याची योग चिकित्सा. आणि त्याच्या ग्रहताऱ्यांच्या साहाय्याने काही कालावधी बांधून काही कालावधी निश्चित आपल्याला करता येतो. थोडक्यात असा 360 अप्रोच करून योग, आयुर्वेद आणि ज्योतिष एकत्र करून आपण त्याच्या प्राणाला योग्य पथापर्यंत घेऊन जायचा मदत करत असतो. आणि तेच माझं उद्देश आहे. सो बेसिकली ॲज अ पर्सन जर मी तुझ्याकडे आलो, सो मला माझी माहिती तुला जी म्हणजे जे आजार आहे हे तर तुला द्यावंच लागेल, पण जे ज्योतिषाचं मला लागतं की तुला माझं जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मतारीख, जन्मवेळ आणि ठिकाण. आणि चौथी एकच गोष्ट की तुला कुठले प्रधान लक्षण आहेत आणि त्या लक्षणांची सुरुवात कधी झाली, ही एवढीच फक्त माहिती मला लागते. त्याच्यावरती व्यवस्थित मी 1-2 दिवस त्याच्यावरती मी अभ्यास करतो आणि एक वेळ ठरवतो आणि एक व्हिडिओ कॉल करून त्याला मी माझा एक प्रोटोकॉल लिहून काढतो की त्याला काय, म्हणजे त्याचं एकंदर कालावधी, सगळ्यात पहिल्यांदा कालावधी काय असू शकेल, त्याला योग चिकित्सा काय देता येईल, त्याच्यामध्ये काही आपल्याला उपासना त्याला काय सांगता येऊ शकतील, आध्यात्मिक उपासना त्याला काय सांगता येतील, नक्षत्रांच्या उपासना त्याला काय सांगता येतील, नक्षत्रांच्या वनस्पती त्याला काय सांगता येतील आणि त्याला शुद्धिक्रिया काय काय सांगता येतील. तर अशा पद्धतीने मी 360 अप्रोच त्याला देणार. अशा पद्धतीने आपल्याला करता येतं. मग ती इन्फर्टिलिटीच्या काही केसेस असो, मानसव्याधी कितीतरी असतात, मानसव्याधींसाठी तर आपण लक्षणीय काही गोष्टी आपण त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो. हो, हल्ली असं बरंच ऐकण्यात आलंय. माझ्या पण फॅमिलीमध्ये बरेच केसेस आहेत असे की जे ओल्ड एजमध्ये एक जो आता प्रमाण वाढलं आहे की हे अल्झायमर्स म्हणा, डिमेन्शिया म्हणा, हल्ली असे केसेस भरपूर होत आहेत. आणि आपल्या म्हणजे आपले वडील, आपले काका काकी, आजी आजोबा हे लोक म्हणजे काका काकी माझे जे आहेत ते नेहमी म्हणतात की आम्ही जेव्हा लहान होतो किंवा आमची आजी आजोबा होते तेव्हा हे सगळं कधी ऐकलंच नाही, हे सगळं प्रकार की लोकांना एवढं पटकन अल्झायमर्स होत आहेत, एक एक मेंटल डिसऑर्डर्स होत आहेत. अरे, याची कारणं खरोखरच जस्टेशनल पिरियड पासून चालू होतात. जेव्हा ती आई 9व्या महिन्यापर्यंत कॉम्प्युटरवरती 8-8 तास बसून काम करत असेल, तर जी वृक्षता तिच्या देहात आणि मनात येते, ती वृक्षता कुठेतरी गर्भामध्ये पाझरते. शेवटी ADHD सारखे विकार असो, अल्झायमर सारखे विकार असो, तुझा ब्रेन इज अ फुल ऑफ फॅट आणि तो जगतो कशावरती? ऑक्सिजनवरती. आणि आपल्या सगळ्यांमध्येच आता इतका स्नेह कमी होत चाललेला आहे की आता आपल्याला किटो डाएट घ्यायची आपल्याला वेळ आलेली आहे. पण शेवटी जितकं तुझ्या शरीरामध्ये चांगलं
फॅट कमी होतं, चांगलं फॅट म्हणतो मी, चांगलं फॅट कमी होतं, त्याची परिणती कुठे ना कुठेतरी या व्याधींमध्ये होतेच. मग अशाच वेळेला आपण खूप काही चांगल्या गोष्टी सांगू शकतो की ज्याच्यामुळे, आणि म्हणून ADHD 6व्या-8व्या महिन्यातच मुलांच्या वागण्या बोलण्यामध्ये फरक दिसायला लागतो की त्यांना मी काय त्रास आहे. तो आता जो विषय काढलास की इन्फर्टिलिटीचा जो विषय होता तो म्हणजे आता हल्ली खूप प्रमाण वाढलेलं आहे आणि इन्फर्टिलिटीच्यामुळे लोक IVF मध्ये जातात आणि बरोबर. IVF मध्ये मी असे बरेच केसेस बघितले की मुलांमध्ये ADHD हा खूप कॉमन सिमटम्स आणि म्हणजे ऑन अन ॲव्हरेज मी बघितलं तर 10 पैकी 2 जणांना ADHD असतोच असतो. अगदी 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 आरामात 10 पैकी 2 जणांना तर ADHD असतोच असतो. याचं कारण हे अक्वायर अम्युन डेफिसिट डिसऑर्डर, ADHD. एकूण मुलं इरिटेबल होतात, मुलं संतापी होतात, पण मग अशा प्रचंड केसेसला बुद्धिमान पण असतात, पण त्यातलं कॉन्सन्ट्रेशन त्यांचं गेलेलं असतं. करेक्ट. आणि आयुर्वेदानुसार हा पूर्णपणे वाताचा व्याधी आहे. दॅट इज अ पॉईंट नंबर 1. दुसरी गोष्ट, तुझी बुद्धिमत्ता आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की तुमची बुद्धिमत्ता ही पूर्णपणे चांगल्या क्वालिटीच्या पित्तावरती, की त्याला निराम पित्त आपण म्हणतो, पित्तावरती त्याची बुद्धिमत्ता तुझी आहे. आणि एक तिसरं तू गोष्ट लक्षात घे, परत परत तुला म्हणतात गणपतीची उपासना तिकडे कामाला येते, की शेवटी गजानन हा बुद्धीचा कारक देवता सांगितलेला आहे आणि मूलाधार चक्राशी निगडीत या सगळ्या गोष्टी असतात. जेव्हा तुम्ही मूलाधार चक्राला कंट्रोल करणारी काही योगासनं जेव्हा सांगता, 1 वर्षाचा खालचा मुलगा नाही करू शकणार, 2 वर्षाचा खालचा मुलगा नाही करू शकणार, पण तो अथर्व शीर्ष तुम्ही त्याच्यासमोर बसून तर म्हणू शकाल, भले त्याला नाही म्हणता आलं. त्याचे ग्रहतारे ज्या नक्षत्रात आहेत त्या नक्षत्रांच्या वनस्पतींचा तर तुम्ही चांगल्यापैकी वापर करू शकाल. मोबाईल, किती पेशंट तुला किती लोक तू पण बघितले असेल की आपण हॉटेलमध्ये गेलेलो आहे आणि ते बारकं 2-3 वर्षाचं पोरग पोरगी असते, मस्ती आईबाप करतात. समोर मोबाईल ठेवतात आणि ते स्वतः निवांत खातात, की आमचं जेवण निदांत होते, मग तो मोबाईल का नाही ADHD होणार. मग हा जो लाईफस्टाईलचा चेंज आहे, ह्या लाईफस्टाईलचा चेंज करणं अत्यंत गरजेचं आहे. सो माझा काउंटर आता पुढे आणि फॉलोअप क्वेश्चन हाच होता की मग अशा टाईपच्या मुलांसाठी पण तुझा हा प्राणपथाचा अप्रोच अगदी उपयोगी निश्चितपणे, पडेल. अगदी निश्चितपणे. रादर आय विल से, शारीरिकच्या जोडीला मानसिक विकारांवरती प्राणपथ जास्त वेगाने आपल्याला सांगता येतं. कारण मी तुला मगाशी म्हटलं तसं, की चंद्रावरती मन चालतं. त्याच्यामुळे चंद्र हा मनसो जातः, आणि चंद्र हा जलवत आहे. म्हणजे शरीरातली त्याची जलस्थिती कशी आहे, त्याचा चंद्र कुठल्या नक्षत्रात आहे, त्याच्या चंद्रावरती राहू केतूचे काही प्रभाव आहेत का, किंवा चंद्रावरती काही इतर पापग्रहांचे काही दृष्ट्या आहेत का. तुला म्हटलं तसं आहे, ग्रह काही करत नसतात, पण ह्या ग्रहांनी आपल्याला इंडिकेट तर होतं की बाबा हा व्याधी याच्या काय डेप्थ पर्यंत आहे, किंवा त्याला होणारा व्याधी हा पुढच्या 3 महिन्यासाठी जास्त आहे का, 6 महिन्यासाठी आहे का, त्याला 2-5 वर्ष चालणार आहे, किंवा त्याचे, की ज्याला आपण म्हणतो की त्याची महादशा कुठली चालू आहे, त्याच्यावरून आपल्याला काळाचा निश्चितपणे अंदाज येतो. आणि त्या नक्षत्रांसाठीच्या काही उपासना असतात, त्या उपासना म्हणजे काही देवतेच्या उपासना असतात, आणि त्या उपासना या एनर्जी बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला मदत करत असतात. म्हणून आपल्याला या मानसिक व्याधींसाठी तर आपल्याला आपण त्याच्यावरती ना, मला तर वाटतं 1 तासभर स्वतंत्र बोलूया नाही मानसिक नाही ऑफकोर्स विकारांवर. सर, आपला इंटेन्शन हाच आहे की आपल्या ऑडियन्ससाठी एक एक टॉपिक घेऊन सविस्तर त्याच्यावरती चर्चा करून मे बी ऑडियन्सकडनं पुढे जाऊन आपण कमेंट्स घेऊ, ऑडियन्सकडनं काही क्वेश्चन्स घेऊ आणि त्या क्वेश्चन्सला टार्गेट करून आपण ह्या सगळ्या आपले डिझिजेस आणि ज्या व्याधी आहेत त्याच्यावरती आपण बोलत राहू. पुढच्या पॉडकास्टचे साठी चांगले ऑप्शन्स तयार होतील हळूहळू. नक्कीच नक्कीच नक्कीच. पण ओव्हरऑल आपला हा कॉन्सेप्ट जो आहे तो की एका व्यक्तीचं त्याचं जन्मकुंडली जर मिळाली आणि त्याच्या तू जे ब्लूप्रिंट तयार करणार आहेस त्या ब्लूप्रिंटला फॉलो करण्यासाठी तुझा प्राणपथ एक काय म्हणतो एक गायडेड अप्रोच सारखं हो काम हो, करेल. अगदीच. अरे एवढंच नाही तर कितीतरी वेळेला म्हणलं तसं, एखाद्या माणसाला काही डिसीज नाहीये, पण तरी पण त्याची पत्रिका बघून तुम्ही त्याला अंदाज बांधू शकता सो की हे बाबा त्याच्या वयवर्ष 40 ते 50 मध्ये त्याला काय व्याधी होऊ हे शकतात का. प्रोफेलॅक्टिक म्हणून पण वापरू शकतो का? येस, प्रोफेलॅक्टिक अतिशय म्हणजे मी निश्चितपणे. आता मी 50चा होणार आहे तर आता मला माहिती आहे की हळू आपले कार्डियाक पॅरामीटर्स आहेत किंवा तू वर्षात एकदा सगळे तपासण्या करून घेतोस की नाही. करतो. इट इज ऍब्सोल्युटली लाईक दॅट. इट इज ऍब्सोल्युटली लाईक दॅट, की तू तुझी पत्रिका जशी डॉक्टरला दाखवतात तशी एखाद्या ज्योतिषाला दाखवून, की आता मी या पुढच्या काळामध्ये, वर्षामध्ये किंवा 2 वर्षामध्ये स्वतःला मी काय मेंटेन मेंटेन ठेवायला पाहिजे. त्यात लाईफस्टाईल जी गोष्ट असणार आहे दॅट विल बी इरिस्पेक्टिव्ह ऑफ तुझी पत्रिका, की बाबा तू का जॉब काय करतोस, तुझ्या कामाचं स्वरूप काय आहे, आणि तुझं दैनंदिन आहार विहार काय आहे, हे एवढं बघून सुद्धा ते बॅलन्स करण्यासाठी फक्त आपण काही योग चिकित्सा सांगू शकतो की बाबा हे तू करत राहा, तुझ्यासाठी ते चांगलं आहे.
इट इज लाईक दॅट. आता उदाहरणार्थ तुला सांगतो की रवी शनी, आता रवीवरती शनीची जर दृष्टी असेल तर बहुतांश वेळेला तुला स्पायनल डिसऑर्डर सारखी व्याधी तुला येऊ शकतात. किंवा बाबा आता आता मी म्हणतो की चंद्रगुरु युती ही ज्योतिषांमध्ये खूप चांगली असते, पण चंद्रगिरू युती ही माझ्यासारखा जर ज्योतिर्वैद्याला विचारलं तर चंद्र म्हणजे पाणी आणि गुरु म्हणजे पण मेद, मेद म्हणजे पण चरबी. त्याच्यामुळे हे दोन एकत्र आल्यानंतर कॅन्सर सारख्या व्याधींमध्ये चंद्रगुरु युती फार काही चांगली नसते. तर जेव्हा अशा काही युती तुम्हाला दिसतात त्यावेळेला तुम्ही आधी प्रोफायलॅक्सिस म्हणून काही गोष्टी सांगू शकता की तुला रवी शनीचं जर काही योग दिसले की बाबा तू कायम सूर्यनमस्कार काढत राहा किंवा पश्चिमोत्तानासारखं एकच आसन रोज 30 सेकंद तुला करता आलं पाहिजे, अशी 2 आसनं तुला रोज करता आली पाहिजेत. हे जरी तू तेवढं जरी करत राहिला की ओके आय हॅव टू टेक केअर ऑफ दॅट. पत्रिकेवर ना की ओके बाबा तुला त्या मुलीला गर्भाशयाच्या संदर्भातले काही पीसीओडी सारखे विकार की इन फ्युचर जाऊन हिस्टेक्टॉमी किंवा फायब्रोसिस वगैरे येऊ शकतात की बाबा ही शुद्धिक्रिया आहे, ही शुद्धिक्रिया तू करत राहा कायम. धवती बसती तथा नेली नवली की त्राटकम तथा योग चिकित्सेमध्ये जे सांगितलेलं आहे. आता याचा ज्योतिषाशी संबंध आहे का म्हणशील तर इमिजिएटली नाही, पण पत्रिकेवरनं तुला काही अंदाज येऊ शकतात की हे व्याधी त्याला होऊ शकतात आणि त्या व्याधीसाठी या गोष्टी जर करत राहिला तर तो व्याधीचा काळ. सो आता मेडिकल सायन्समध्ये कसं की आपण हल्ली ते डीएनए प्रोफाइलिंग करतात. परफेक्ट, बरोबर बोलला. डीएनए प्रोफाइलिंग करून तुम्ही आयडेंटिफाय करू शकता की तुमच्या बॉडीमध्ये हे येस येस तुम्हाला अगदी कॅन्सर होऊ शकतो. अगदी हे तसंच आहे, हे तसंच आहे, अगदी तसंच आहे. पत्रिकेवरनं तुम्ही साधारण अंदाज देऊ शकता तुम्ही. आणि कारण तुला म्हणलं तसं हा जन्मजात तयार झालेला नकाशा आहे आणि हे शास्त्र आहे हा नकाशा बरोबरच असतो. त्या ब्लूप्रिंटच्या सहाय्याने तुम्ही काही ठोकताळे बांधू शकता. आणि दुसरी गोष्ट, आपण ही लाईफस्टाईलमध्ये चेंजेस केले तर त्याचे आपल्याला दुष्परिणाम काय होणार आहेत? काहीही नाही. झाले तर त्याचे फायदेच होणार. करेक्ट. सो म्हणजे हा खूप इंटरेस्टिंग जर्नी असणार आहे. ऑफकोर्स फॉर यू ॲज अ फाउंडर ऑफ प्राणपत, युअर फोकस इज ऑब्वियसली टू गेन मोर ऑडियन्स टू अंडरस्टँड की हा अप्रोच जो आहे तो तुम्हाला ॲज अ इंडिव्हिज्युअल कसा उपयोगी पडणार आहे. आणि आय एम प्रिटी शुअर की बिग फ्रॉम अ रिसर्च बॅकग्राऊंड, एवढे तुझे पेपर्स पब्लिश्ड आहेत, एवढे पेटंट्स आहेत तुझ्या नावाने, तर तो रिसर्चचा किडा पण तुझ्या हातमध्ये जो एक्झॅक्टली रे. अरे कुठलंही औषध मार्केटमध्ये येण्याआधी त्या औषधाच्या प्री क्लिनिकल तपासण्या असतात, क्लिनिकल तपासण्या असतात. थोडक्यात आपण त्याला काय म्हणतो, इट इज अ एव्हिडन्स बेस्ड सायन्स. आणि हे आपलं शास्त्र आहे की ज्याला ऑलरेडी एव्हिडन्स आहे. मग हे जे आपण स्वतः संशोधन करून आपण आपले ठोकताळे मानून स्वतःच्या आहार विहारामध्ये योगाचरणामध्ये राहून आपण का नाही स्वतःला देऊ शकत आणि हेच आपण नॉलेज लोकांना का नाही देऊ शकत? परफेक्ट. सो म्हणजे ऑडियन्ससाठी हा एक खूप इम्पॉर्टंट रोल असणार आहे की ह्या तिन्ही शास्त्रांचा जे आपण आपले एवढे एन्शंट विजडममधनं आलेले आहेत आणि डॉक्टरांसारखे एवढे नॉलेजेबल व्यक्ती असतात, भरपूर गुरुज आहेत जे आपण लोक फॉलो करतात, तर त्यांना त्याचा काहीतरी फायदा होतो म्हणून त्या लोकांना फॉलो केलं जातं किंवा काही मार्गदर्शन देतात. सो टू टेक दिस प्राणपत ॲज युअर गायडेड टॉर्च बेसिकली, आणि स्वतःच्या हेल्थला, स्वतःच्या लाईफस्टाईलला, स्वतःच्या आजारांपासून एक मेंटेनन्स म्हणून तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता. प्राणपत.com ही तुमची वेबसाईट लाईव्ह आहेच, आणि पॉडकास्ट आणि ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण असे नॉलेजेबल सेशन्स आणि पॉडकास्ट करत राहू. मे बी कदाचित एक वेळ अशी येईल की आपण लाईव्ह सेशन्स घेऊ. अगदी घेऊ ना. ऑडियन्स कडनं आपण लाईव्ह क्वेश्चन्स घेऊन ते लाईव्ह सेशनमध्ये आपण आन्सर करू. सो ऑडियन्ससाठी काही क्लोजिंग नोट आहे का तुझी, की काय म्हणजे जसं तू ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी सांगितल्याच आहेत, पण मला एकच सांगायचं सगळ्या जगासाठी परत की पी हळद हो घरी असं कधीच नसतं रे. की आज मला व्याधी झाला, मी गोळी तोंडात टाकली आणि मी टकाटक, असं नाही होत. आणि मला आता काहीच व्हायला नाही पाहिजे पुढच्या आयुष्यात, असंही काही नाही होत. यू हॅव टू बी रेडी फॉर व्हॉट एव्हर थिंग्स आर गोइंग टू हॅपन इन युअर लाईफ. त्याच्यासाठी आपण फक्त आपलं आचार आणि विचार आणि आहार या गोष्टी योग्य ठेवणं आणि त्यासाठीची नीट लाईफस्टाईल फॉलो करणं, रोजच्या रोज नीट चांगला विचार करणं आणि चांगला आचार करणं आणि चांगला आहार करणं, आणि याच्यातनंही जो काही इम्बॅलन्स होतोय त्या इम्बॅलन्सला बॅलन्स करण्यासाठी म्हणून नित्यनेमाने योगोपासना करणं, हेच मला वाटतंय फक्त सूत्र आहे पुढच्या चिकित्सेचं, पुढच्या काळात आणि निर्माण होणाऱ्या चांगल्या पिढीसाठीचं. सो गुरुमंत्र तुम्हाला मिळालेला आहे. आता
ह्याचा तुम्ही फायदा करून घ्या, लाभ करून घ्या. प्राणपत्र.com ला व्हिजिट करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, ताकी पुढच्या पॉडकास्ट तुम्हाला असेच नॉलेजेबल पॉडकास्ट तुम्हाला मिळत राहतील, सेशन मिळत राहतील. आमचं ऑनलाईन इंस्टाग्राम पेज आहे, तिकडे पण आम्ही असेच छोटे मोठे टिडबिट्स टाकत राहू. काही नॉलेज बद्दल 10-15 मिनटं, सेकंड जे काय आमच्याकडनं होत असेल आम्ही टाकत राहू. तर तुम्हाला ह्याच्यामधून डेफिनेटली फायदा होणार आहे. आणि ऑफकोर्स परत एकदा प्राणपत्र.com वरती जाऊन तुम्ही जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तुमचे ब्लू प्रिंट आणि तुमच्या पुढच्या अप्रोच, तुम्ही डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊ शकता. नमस्कार. थँक्यू सो मच. थँक्यू. आज जरा परवापेक्षा जरा थोडंसं बरं वाटलं जरा आज. आज तुझं मध्ये हे नव्हतं की हा, मला त्याच टेन्शन होतं की एक हे आज जरा फ्लो मला पण वाटला की जरा फ्लो आला थोडासा माझा अजून. खरं. 2-3 ठिकाणी हे झालं, काय ते फंबल पडला, पण नाही, पण मी तेच म्हणलं की तुला असं वाटलं ना की तू काहीतरी बोललायस लाईव्ह करताना ना, तू असं वाटलं की काहीतरी बोललायस तू, तर त्याला तू हे नको करूस, त्याला डायव्हर्ट करून किंवा म्हणजे त्याला बायपास करण्याचं काहीतरी मग ठरव की नाही. आणि जसं मागच्या वेळेला मी अभ्यास केला ना, तसं हे पण मला पाठव, याचा परत मी अभ्यास करतो. आणि म्हणलं तशी काही चांगली वाक्य आहेत याच्यामधली, ती मी चांगली कशी वाक्य आणता येतील तो प्रयत्न करतो.